नमस्कार मित्रांनो, आपली नाती या आपल्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण एका अशा घरात डोकावणार आहोत जिथे नात्यांचे कच्चे धागे आणि ते सांधण्यासाठी चाललेली धडपड याची एक अतिशय संवेदनशील गोष्ट दडलेली आहे. हा संसार आहे अशा एका कुटुंबाचा, जिथे एका बाजूला एका म्हाताऱ्या आईच्या आयुष्यभराच्या त्यागाची कहाणी आहे, तर दुसऱ्या बाजूला नव्या सुनेच्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई. आणि या दोघांच्या कात्रीत सापडलाय एक मुलगा, जो आपल्या कर्तव्याची आणि नात्यांची सांगड घालताना स्वतःचीच वाट शोधतोय. चला तर मग शांत चित्तेने ऐका. नात्यांची वीण समजवणारी ही एक अप्रतिम कथा. थकलेली संध्याकाळ आणि तक्रारीचे पान. ही गोष्ट आहे साताऱ्यात राहणाऱ्या अमितची. एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामाचा थकवा घेऊन अमित जेव्हा घरी परततो, तेव्हा त्याच्या खांद्यावर ऑफिसच्या बॅगेपेक्षा घरातल्या सुप्त तणावाचंच ओझं जास्त असतं. त्याचं घर, जे कधी काळी त्याच्यासाठी सुखाचा विसावा होतं, आता तिथे नकळत संशयाच्या आणि कडू बोलण्याच्या भिंती उभ्या राहू लागल्या होत्या. अमितने उंबरठ्यावर पाऊल ठेवताच त्याची आई म्हणजेच सुमतीबाई आपल्या दुःखी मनाचं गाऱ्हाणं मांडायला तयारच होत्या. सून कावेरीबद्दलच्या तक्रारीची मालिका म्हणजे जणू काहीही न संपणारं एक पुस्तकच बनलं होतं. अरे अमित, बघ जरा तुझ्या बायकोची लक्षणं. घरातल्या कामात लक्ष नाही, कुणाशी नीट बोलत नाही, दिवसभर आपल्याच तोऱ्यात असते, सुमतीबाई एका दमात बोलून गेल्या. आधीच ऑफिसमध्ये साहेबांचा ओरडा खाऊन वैतागलेल्या अमितची चिडचिड अनावर झाली. त्याने बॅग बाजूला ठेवली, एक मोठा सुस्कारा सोडला आणि थकलेल्या सुरात म्हणाला, आई, मग तूच सांग ना, मी काय करू? कोणाला शिस्त लावणं हे माझं काम नाहीये आणि पत्नीला पदोपदी उपदेश करण्याची माझी लायकीही नाही. तू या घराची मोठी आहेस, अनुभवी आहेस. तिचं काही चुकलं तर तू तिला हक्काने ओरड, प्रेमाने सांग किंवा हवी ती शिक्षा कर. तुझ्या या मार्गदर्शनाखाली ती या घराचे रीतिरिवाज शिकली तर मला सर्वात जास्त आनंद होईल. पण रोज रोज मला हे ऐकवू नकोस की तिला घर चालवता येत नाही. सुमतीबाईंनी मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात निराशा आणि संताप दोन्ही एकत्र होते. त्या म्हणाल्या, वा रे माझ्या शहाण्या मुला, तू तर किती सहज सांगून मोकळा झालास की मी तिला ओरडावं. पण तिच्या तोंडून असे शब्द निघतात की मी थक्क होते. मी जरा काही बोलायला गेले की ती उलटून खाते. मी तर तिच्यासमोर स्वतःची अब्रू वाचवत फिरते की उन्हातानानं कमावलेली इज्जत चार चौघात धुळीला मिळवायला नको. मला भीती वाटते रे तिची. आता तूच सांग, यात माझी काय चूक आहे? अमित थोडा गडबडला आणि म्हणाला, आई, तू तर अगदीच अतिशयोक्ती करतेस. असं काय बोलली ती? तू राईचा पर्वत करतेस. सुमतीबाईंनी पदराने डोळे पुसत म्हटलं, अतिशयोक्ती मी नाही करत बाळा. खरं तर तुझी हीच सवय, तिच्या प्रत्येक गोष्टीला हो ला हो म्हणण्याची. यामुळे तिचे पंख फुटलेत. जेव्हा ती तुझ्याकडे येऊन खोटे अश्रू ढाळते, तेव्हा तू कधी तिला थांबवलंस? कधी समजवलंस की घरातल्या मोठ्यांचा मान राखायचा असतो? तू तर तिच्या मोहात असा काही अडकलास की तिचा गुलाम वाटतोस. अमितला आईचे बोल मनाला लागले. तो गंभीर स्वराने म्हणाला, पण आई, मी तिच्यासमोर स्वतःला अगदीच लाचार आणि कमकुवत दाखवू का? मी काहीच कमवत नाही, मी नालायक आहे असं सांगू? मग ती माझा आदर करेल का? प्रत्येक पुरुषाला वाटतं की त्याच्या पत्नीच्या नजरेत त्याची एक पत असावी. मी कधी खोट्या फुशारक्या मारल्या नाहीत, पण स्वतःच्या पत्नीच्या नजरेत पडलेला माणूस बनून राहणं कोणत्याही नवऱ्याला आवडणार नाही. आईचे रडू आता रागात बदलले. त्या म्हणाल्या, तू तिच्या प्रत्येक गोष्टीकडे हसून बघतोस, म्हणूनच ती डोक्यावर चढलीये. मी किती हालापेष्टा सहन करून रात्रीची झोप गमावून तुला या लायकीचा बनवलं, हे विसरलास का? स्वतःसाठी कधी धड लुगडे घेतले नाही, पण तुला कधी कशाचीच उणीव भासू दिली नाही. मी तुझ्यासाठी फक्त आई नव्हते रे, तुझ्या दिवंगत वडिलांची शेवटची आठवण म्हणून मी तुझ्याकडे पाहत पूर्ण आयुष्य काढलं. आणि आज त्या सगळ्यांची परतफेड तू मला अशी देतोयस? अमितच्या अंगावर काटा आला. आईचे अश्रू पाहून त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. तो आईजवळ बसला, तिचा हात हातात घेतला आणि अत्यंत हळव्या आवाजात म्हणाला, आई, असं नको बोलू ग. मी तुझ्या उपकारांना कसं विसरू शकेन? तू मला फक्त वाढवलं नाहीस, तर मला हे अस्तित्व दिलंयस. मी 100 वेळा जरी जन्माला आलो तरी तुझं ऋण फेडू शकणार नाही. आई, मी जे काही कमवतो ते सर्वात आधी आणून तुझ्या हातात ठेवतो. यापेक्षा एक मुलगा काय करू शकतो? देवाचे उपकार आपण कधी फेडू शकतो का?
आईच्या त्यागाची किंमत जगातील कोणताही पुरुष मोजू शकत नाही. मला फक्त तुझा आनंद हवाय ग आई. पण सुमतीबाईंनी आपला हात सोडवून घेतला आणि म्हणाल्या, माझा आनंद या घरात माझी अवस्था एका मोलकरणीसारखी झाली आहे. तुझी बायको मला कधी पाण्याचा ग्लाससुद्धा विचारत नाही. एक काळ असा होता जेव्हा मी सून म्हणून आले होते. सासूबाईंचे पाय चेपायचे, त्यांना दूध दिल्याशिवाय स्वतः झोपत नव्हते. आणि आज तुझी पत्नी रात्रीचे 9 वाजले की खोलीत पुस्तके घेऊन बसते, खिडक्या उघडून वारा खात बसते. मी जिवंत आहे की मेले याच्याशी तिला काहीच देणं घेणं नाही. अमित अधिक गंभीर झाला. तो म्हणाला, आई तू मला वाढवलंस तर ही सेवा तू माझ्याकडून करून घ्यायला हवी होतीस ना. तू मला कधी पाय दाबायला सांगितलं नाहीस. मग तू माझ्या वाट्याचं हे कर्तव्य तुझ्या सुनेवर का लादतेस? तिने स्वतःहून तुझी सेवा केली तर मला नक्कीच आनंद होईल. पण जर ती तसं करत नसेल तर तू तिचा तिरस्कार करू नकोस. जुन्या काळी स्त्रियांना पुरुषांच्या दासी समजलं जायचं म्हणून त्या पाय चेपायच्या. आता पती पत्नी दोघेही समान आहेत आई. सुमतीबाईंनी डोक्याला हात लावला. म्हणजे मी जे बोलत होते ते खरंच आहे. तूच तिला हे सगळे विचार शिकून डोक्यावर चढवून ठेवलंयस. शेजारच्या बायका जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा ही खोलीबाहेर यायला तयार नसते. काय मोठा अभिमान आहे कोणास ठाऊक. अमित हसला. आई त्या बायका तुला भेटायला येतात. सून जर मध्येच येऊन बसली तर लोक तिलाच आगाऊ म्हणतील. याला आजकाल शिष्टाचार म्हणतात. सुमतीबाईंनी टोमणा मारला. तू तर नेहमी तिच्यासाठी ढाल बनून उभा राहतोस. काय जादू केली आहे तिने कोणास ठाऊक. कमीत कमी घरात कोणी मोठे आले तर पदर डोक्यावर घेऊन नमस्कार करणे, आदर देणे एवढं तरी सुनेला जमलं पाहिजे. अमितने विचार केला आणि म्हणाला, हो हो हे तुझं बरोबर आहे आई. तिने समोर येऊन नमस्कार केला पाहिजे. मी तिला हे समजावून सांगेन. तेवढ्यात खोलीच्या उंबरठ्यावर अमितची पत्नी म्हणजेच कावेरी येऊन उभी राहिली. तिचा अचानक तिथे येणं म्हणजे जणू शांत तलावात दगड पडल्यासारखं होतं. कावेरी दिसायला अतिशय नाजूक आणि सुंदर होती. पण सध्या तिचा चेहरा संतापाने लाल झाला होता. सुमतीबाईंनी थोडं बिचकत पण रागाने विचारलं, तुला इथे कोणी बोलावलंय? कावेरी तीक्ष्ण आवाजात म्हणाली, का सासूबाई, इथे माझ्या नावाचा जो तमाशा सुरू आहे त्याचा मी आस्वाद पण घेऊ नये का? अमित म्हणाला, कावेरी आई आणि माझ्यामध्ये तुला असं बोलण्याचा अधिकार नाही. कावेरीचा चेहरा अधिक कडक झाला आणि ती अमितकडे बघून म्हणाली, तुम्ही तर बोलूच नका. जो नवरा आपल्या आईसमोर स्वतःच्या पत्नीची निंदा तासनतास ऐकत बसतो तो नवरा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. जर माझ्या माहेरी कोणी तुमचा थोडा जरी अपमान केला असता मग ती माझी स्वतःची आई का असेना, मी तिचं तोंड बंद केलं असतं. तुम्ही माझ्या माहेरी जाता तेव्हा सगळे तुमचे पाय धुवायचे बाकी ठेवतात आणि त्या बदल्यात मला इथे काय मिळतं? रोज टोमणे, अपमान आणि तिरस्कार. मी या घरात काय मोलकरीण म्हणून आली नाही आहे. मी तुमची अर्धांगिनी आहे आणि याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं अस्तित्वच संपून टाकावं. सुमतीबाई रडत रडत अमितला म्हणाल्या, ऐकतोयस का तुझ्या राणीचे बोल? ही इथे राणी बनून आली आहे आणि आपण दोघे हिचे नोकर आहोत. तू गप्प का उभा आहेस? सावित्रीबाई रडत रडत आपल्या खोलीत निघून गेल्या. खोलीत आता फक्त अमित आणि कावेरी उरले होते. कावेरीचा राग आता शांत झाला होता आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. अमितने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोक्यात या दोघींमधील दरी मिटवण्यासाठी एक अतिशय गोड आणि हुशारीची कल्पना आली. त्याला माहीत होतं की कावेरी मनाची वाईट नाही आहे, फक्त तिच्या स्वाभिमानाला ठेस पोचली आहे. अमित कावेरीच्या जवळ गेला आणि हळूवार आवाजात म्हणाला, कावेरी तू आमचं पूर्ण बोलणं ऐकलंच नाहीस. तुला माहीत आहे आज आई काय म्हणत होती? आज आईचा सूर पूर्णपणे बदलला होता. ती माझ्याशी बोलताना काळजीपोटी म्हणत होती की कावेरी सकाळी खूप उशिरा उठते, सकाळी हवेत गारठा असतो, तिला कुठे थंडी वाजून ताप नको यायला. अमित तू तिच्यासाठी सकाळी गरम पाण्याची सोय करत जा जरा. कावेरीने आश्चर्याने अमितकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक नवी चमक आली. ती म्हणाली, खरंच सासूबाई असं म्हणाल्या? हो अगदी खरं, अमित पुढे म्हणाला. आणि आई हेही म्हणत होती की या वयात मुली थोड्या अवखळ असतात. उगाच कावेरीवर थोरल्यांच्या पाया पडायचं ओझं कशाला टाकायचं? ती काय या घराची मोलकरीण आहे का? कावेरीचे मन आता पूर्णपणे विरघळले. ती अत्यंत भावूक होऊन म्हणाली, सासूबाई खरंच किती चांगले आहेत. मी उगाच त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करत होते.
उद्यापासून मी अगदी सकाळी लवकर उठेन, स्वतः गरम पाणी करेन आणि घरात येणाऱ्या प्रत्येक मोठ्या माणसांच्या पाया पडून आशीर्वाद घेईन. त्यांच्या आशीर्वादाची मला खरंच खूप गरज आहे." अमितने आपली योजना पुढे नेत विचारले. "आणि आई तर असंही म्हणत होती की चुलीच्या धुरामुळे तुझ्या डोक्यात उठणाऱ्या दुखापतीसाठी आपण एक स्वयंपाकी ठेवूया, जेणेकरून तुला त्रास होणार नाही." कावेरी लाजत आणि हसत म्हणाली, "नाही नाही, आता स्वयंपाकी ठेवण्याची काहीच गरज नाही. जेव्हा तुमची बढती होईल तेव्हा बघू. उद्यापासून मी स्वतः स्वयंपाकघरात जाऊन आईंना मदत करेन आणि स्वतः स्वयंपाक बनवायला शिकेन." अमितच्या या एका गोड खोट्या बोलण्याने सासू आणि सुनेमधील कडूपणाची भिंत कायमची कोसळली होती. नाती अशीच असतात मित्रांनो. त्यांना थोड्या समजुतीची, प्रेमाची आणि कधीकधी अशाच एका गोड संवादाची गरज असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची ही कथा? तुमच्या घरातही असं कधी घडलंय का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपली नाती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि भावूक कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.